पहा विद्यार्थी मित्रांनो, ही एक दिलेली राशी आहे। या दिलेल्या राशीचा आपल्याला एकक अंक काढायचा आहे आणि एकक अंक कोणत्याही संख्येचा काढताना आपल्याला काय करायचं आहे तर याचा जो पॉवर राहते त्या पॉवरला 4 ने डिवाइड करायचा आहे आणि 4 ने डिवाइड केल्यानंतर जो बाकी असतो त्या बाकीला हा जो बेस आहे या बेसचा जो हा एकक अंक आहे त्या एकक अंकाचा पॉवर ठेवायचा आहे आणि हा असा करून आपण या दिलेल्या राशीचा एकक अंक फाइंड आउट करू शकतो। तर पहा आपण कसा काही सेकंदात हा याचा एकक अंक फाइंड आउट करतो। तर पहा 232 आहे, या 232 ला आपण 4 ने भागू, 4 पंच 20, 3 32, 4 8 32, या 232 मध्ये 4 चा पूर्णपणे भाग गेला, म्हणून जेव्हा कधी पूर्णपणे भाग जातो तेव्हा हा बेस आहे या बेसचा पॉवर 4 ठेवायचा। आता पहा या बेसचा पॉवर 4 ठेवल्यानंतर किती होत आहे 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 7, 4 वेळा 7 7 49 म्हणजे याचा एकक अंक 9 आला, 9 7 63 याचा एकक अंक 3 आला आणि 3 7 21 याचा एकक अंक 1 आला, म्हणून या 7 च्या पॉवर 4 चा एकक अंक म्हणजेच याचा एकक अंक किती आलाय 1। इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह द्या। आता किती आहे 529 चा पॉवर 321 आहे म्हणजे 321 ला 4 ने भाग जाते का तर पहा 321 भागीला 4, 4 8 32, 4 8 32 केल्यानंतर 1 बाकी राहत आहे, म्हणजे या 9 चा पॉवर आपल्याला 1 घ्यायचा आहे आणि 9 चा पॉवर जर 1 घेतले तर 9 बाकी राहत आहे, म्हणजे याचा एकक अंक किती येईल 9। आता पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह द्या। आता 343 चा पॉवर 236 आहे, 236 ला 4 ने भाग जाते का तर पहा 236 भागीला 4, 4 पंच 20, 36 आला, 4 9 36 म्हणजे याच्यातही पूर्णपणे भाग जात आहे, म्हणजे जो हा याचा एकक अंक 3 आहे या 3 चा पॉवर किती राहील 4 राहील। 3 चा पॉवर 4 द्या, 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे 4 वेळा 3 3 9, 9 3 27, 27 3 81 आणि 81 चा एकक अंक 1 राहिला, म्हणजे या पूर्ण संख्येचा एकक अंक 1 येईल। आता गुणाकार करा, 1 गुणिला 9 9, 9 गुणिला 1 9, म्हणून या पूर्ण संख्येचा म्हणजे या पूर्ण राशीचा एकक अंक किती राहील 9 राहील। मी एक प्रश्न सोडवून दिलाय, एक प्रश्न असाच स्क्रीनवर दिला आहे, तो प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर टाका। अशा पद्धतीचे नवनवीन कन्सेप्ट शिकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।